तर मुंबईमध्ये आज सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसानं जोर कायम ठेवलाय। गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सुरू असून आजही पावसाचा जोर कमी होण्याची चिन्ह नाहीत। हवामान विभागानं मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी केला असून दिवसभरात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सगळ्या यंत्रणा सतर्क असून महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर आहेत। नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग, समुद्रकिनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। आजचा दिवस मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार असून हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे संपूर्ण यंत्रणा परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। तर संपूर्ण मुंबईमध्ये आज हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला असून सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर मात्र कायम आहे। अरबी समुद्रामध्ये प्रचंड उंच लाटा उसळताना दिसतायत। जुहू चौपाटीवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईमध्ये आज रेड अलर्ट हा वर्तवण्यात आला आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे। तर दुसऱ्या बाजूला मी मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेल्या जुहू चौपाटीवर उभा आहे। सकाळची वेळ आहे तरी देखील इकडे काळोख आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईच्या जुहू चौपाटीपासून आपण बघू शकतो कशा प्रकारे काळे ढग हे आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला या चौपाटीलाच असलेला हा समुद्र किनारा आहे आणि इकडे आपण बघू शकतो कशा प्रकारे लाटा या उसळत आहेत। त्यासोबत मुंबईमध्ये सलग 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। आज देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवला आहे आणि मुंबईकरांना महानगरपालिकेने एक आवाहन केलं आहे की जर काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराच्या बाहेर पडू नका। त्यामुळे कुठेतरी आता डिझास्टर मॅनेजमेंट रूम म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमधला अत्यंत महत्त्वाचं विभाग आहे, तिकडून संपूर्ण मुंबईवरती लक्ष ठेवण्यात येत आहे। पश्चिम उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल, त्यासोबत दक्षिण मुंबई असेल, अशा संपूर्ण मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। पण एकंदरीत पाहिलं तर अनेक सखल भागांमध्ये आता पाणी भरायला देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सध्या आपण बघू शकतो कशा प्रकारे काळोख संपूर्ण मुंबईवरती सकाळच्या वेळेस देखील पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला या लाटांवरून आपण समजू शकतो की कशा प्रकारे पाऊस हा सध्या मुंबईमध्ये पडत आहे। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।